देगलूर बिलोली विधानसभेचे माजी आमदार सुभाषराव साबणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर परिवर्तन महाशक्ती जे राज्यामध्ये तिसरी आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या तिसऱ्या आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आज बिलोली दौऱ्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन या ठिकाणी आज कुंचनवार फार्म हाऊस या ठिकाणी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद सुद्धा साधलेला आहे। या ठिकाणी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी देगलूर बिलोली विधानसभा ही लढणार असल्यामुळे आता त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडत आहेत। आपल्यासोबत स्वतः सुभाषराव साबणे आहेत जे भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच बिलोली नगरीमध्ये आलेले आहेत। साहेब आपलं नमस्कार। काय सांगाल की आज आपण भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता परिवर्तन महाशक्तीमध्ये गेलात, जाण्याचा प्रसंग का घडला, काय काय यामागची काय कारण? मी 2021 ला दुर्दैवानं आपल्या मतदारसंघाची देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली होती। त्या पोटनिवडणुकीमध्ये मी शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या चिन्हावरती मी त्यावेळेस पोटनिवडणूक लढवली आणि पक्षाला आणि विरोधकाला मी एक सक्षम पर्याय त्या ठिकाणी दिला। 70,000 मतदान त्यास मी कमळाच्या फुलाला घेऊन दिलं आणि आज मला पक्षानं भविष्यातला उमेदवार म्हणून माझ्याकडे अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख मला केलेलं होतं। लोकसभेची निवडणूक आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांची निवडणूक ही माझ्या मतदारसंघामध्ये भाजपनं माझ्या नेतृत्वाखाली लढवली। प्रत्येक कार्यक्रम पक्षानं माझ्या मार्फतच राबवले निवडणुकीमध्ये आणि तत्पूर्वी निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाने राज्यामध्ये अनेक कार्यक्रम राबवले। गाव चलो अभियान असेल, घर चलो अभियान असेल, बूथ सक्षमीकरणाचा कार्यक्रम असेल, मेरी माती मेरा देश कार्यक्रम असेल, जनसंवाद यात्रा असेल, बजेटचं पुस्तक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये केलेलं बजेटचं भाषण त्याच्या प्रती करून छापण्याचा कार्यक्रम असेल, पक्षानं केंद्रीय पक्षानं आणि राज्य पक्षाने जे जे कार्यक्रम दिलेत ते मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे राबवलेत। मग हर घर तिरंगा झेंडा असेल हे सर्व कार्यक्रम राबवले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संदर्भामध्ये प्रभावीपणाने काम आम्ही त्या मतदारसंघात केलं। पक्षाची बाजू त्या ठिकाणी सावरली। निवडणूक झाल्याच्या नंतर विद्यमान आमदार यांनी भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले, कारण विधानसभेतून विधान परिषदेवरती निवडून देण्याच्या वेळेस जे क्रॉस वोटिंग त्यांनी केली आणि पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित सुद्धा केलेलं होतं। भाजपमध्ये आले याचाच अर्थ कार्यकर्त्यांनी माझ्यावरती दबाव टाकला की अंतापूरकर साहेब आता पक्षात आलेत आणि त्याने विद्यमान आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षात आले। साहेब आता इथं आपला निभाव लागणार नाही, आपल्याला दुसरा मार्ग निश्चित निवडावे लागेल, हे सातत्याने कार्यकर्ते माझ्यावरती दबाव आणत होते आणि पक्षाने माझ्या मतदारसंघामध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी प्रमुख असताना सुद्धा विधानसभेचा बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्याचा मला विश्वासात न घेता कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला आणि तो कार्यक्रम सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्या कार्यक्रमाला त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला। त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला भाजपचं तिकीट नाही आणि कार्यकर्ते म्हणत होते ते सत्य झालं। कार्यकर्ते मला त्या कार्यक्रमाला जाण्यापासून सुद्धा रोखवले, म्हणून मी माझ्या भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा दिला। तर आताच आपण म्हणत होता की आपण भाजपने आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या ज्या कार्यक्रमाच्या बाबी राबवल्या होत्या त्या सर्व तुम्ही तंतोतंतपणे मतदारसंघामध्ये राबवलात। मात्र अशोकराव चव्हाण भाजपवासी आल्यानंतर
या ठिकाणी सर्व काही काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांचं सर्वस्व या ठिकाणी चालते, त्यामुळे आपल्याला बाजूला जावं लागलं असं सुद्धा तुम्ही म्हणत होता. मात्र ज्यावेळेस तुम्ही 2019-20च्या दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात आणि त्यावेळेस अशोकराव चव्हाण आपले नेते होते. त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना अशोकराव चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये जातोय असं तुम्ही मीडियाला प्रतिक्रिया दिली होती. त्याचंच प्रत्युत्तर आता तुम्हाला सत्यात उतरलं असं वाटते का? 2019च्या पोटनिवडणुकीच्या पूर्वसंध्येला या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, मी आमदार असताना जो काही निधी आणला होता मी त्याचे उद्घाटन केले, लोकार्पण केले. तेच कार्यक्रम करण्यासाठी बिलोली आणि देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये येत होते. त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं एक होते की बा साबणे साहेबांचं नाव आम्ही महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस होतो, तर साबणे साहेबांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ही भूमिका कार्यकर्त्याची होती. तो निधी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आणलेला नव्हता किंवा इथल्या स्थानिक आमदारांनी तो निधी आणलेला नव्हता. तो निधी मी आमदार असताना आणलेला होता आणि त्याचे उद्घाटन सुद्धा पूर्वी झालेले होते. कार्यकर्त्याची माफक अपेक्षा अशी होती की आम्ही सुद्धा शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आम्ही सत्तेमध्ये सहभागी होतो. आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सामावून घ्यावं ही माफक अपेक्षा त्यावेळेस होती. त्यावेळेस मी आपल्याला जेव्हा बिलोलीला आमच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बुटासह माझ्या कार्यकर्त्याला तुडवलं, त्यावेळेस मी आपल्याला प्रतिक्रिया देत असताना की चव्हाण साहेब हे आमच्या मुळावरती उठलेले आहेत असंच मी आपल्याला म्हणलेलो होतो. तेच आता 2021ला मी भाजपच्या तिकिटावरती पोटनिवडणूक लढवली. पुन्हा भाजपमध्ये आले आणि आमची गार निश्चित स्वरूपाने त्या ठिकाणी खणलेली आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढंच, मी त्यावेळेस जे बोललो ते आता सत्यामध्ये उतरलेलं आहे. तर आता आपण जसं म्हणाल की तेव्हाचं जे बोललो ते बोललो, पण आता ते सत्यात उतरलेलं आहे. मात्र तुम्ही आता सध्या शिवसेना भाजप पक्षानंतर आता तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहात. मात्र मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांचं जे प्रस्थापित लोकांचं या ठिकाणी मोठं वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजप असो काँग्रेस असो, या दोघांच्या पुढं आपलं टिकाव कसा लागेल यासाठी आपण कशी या ठिकाणी त्यांना टप देणार आहात? देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात वैयक्तिक माझा कार्यकर्ता आहे. मग गावचे सरपंच असतील, अनेक ग्रामपंचायती आज सुद्धा आपण बघितलात महेश पाटील हंडे हे व्यासपीठावर होते, सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष. अनेक सरपंच अनेक ग्रामपंचायती आज माझ्यासोबत आहे मोठ्या प्रमाणात आणि कार्यकर्त्याचा एक मोठा संच आज माझ्यासोबत आहे. मी त्या कार्यकर्त्याच्या जीवावरती 2024ची तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणार आणि जनतेच्या दरबारामध्ये जाऊन मी न्याय जनतेला मागणार आहे. माझा न्याय करणारी ती जनता आहे, माझे कार्यकर्ते आहेत. निश्चित स्वरूपाने मला विश्वास आहे की ज्या काही निवडणुका मी ह्या मतदारसंघात लढवल्यात त्यावेळेस जनतेनं मला नाकारलेलं नाही. माझा मान आणि सन्मान जनतेने केला आहे. 2024ला सुद्धा निश्चित स्वरूपानं जनता आणि कार्यकर्ते माझ्या कपाळाला गुलाल लावणार आहेत. तर तुम्ही लागोपाठ मागच्या 2 निवडणुकांमध्ये पराभव तुमचा झालेला होता. मात्र यावर तुमच्या विरोधात जे मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती की तुम्ही रेतीचे पैसे वगैरे जमा करता वगैरे वगैरे, आता तुम्ही ह्या निवडणुकीला तुम्ही कुठला मुद्दा आणि हे जे लावलेले आरोप आहेत ते बाजूला टाळण्यासाठी कुठला मुद्दा घेऊन जाणार, मतदारांना कसं तुम्ही आपल्या बाजूने वळणार आहात? बघा, 2019च्या सार्वत्रिक निवडणुका असतील किंवा 2021ची पोटनिवडणूक असतील, या मतदारसंघामध्ये विरोधकांनी माझ्या संदर्भानं नेरेटिव्ह सेट केला होता. त्या नेरेटिव्ह मध्ये त्यांना विजय मिळाला.
पण आता मी गावोगाव तेच नेरेटिव्ह घेऊन लोकांना प्रश्न विचारतोय की आज या मतदारसंघातली रेती बंद झाली का? मी लोकांना विचारतो की आपले विद्यमान आमदार तुम्हाला दोनदा विकले, टोलेजन घर बांधलं, हे तुम्हाला आज दिसत नाही का? देगलूर MIDC मध्ये बांधलेली फॅक्टरी तुम्हाला दिसत नाही काय? हे मी आज लोकांना सांगतो. मी देगलूरच्या भागात गेलो, तिकडल्या भागामध्ये नेरुटो फिट केलं होतं की इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेला, तिकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेला. मी आज गावोगाव जातो, ज्या गावात जे माझ्याबद्दल नेरेटिव्ह पसरलेलं होतं त्या संदर्भात मी जनतेला प्रश्न विचारतो की इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे गेला, तिकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे गेला. असं तुम्ही मागच्या 2021च्या आणि 19च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यावरती आरोप केला जात होता. मग मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ह्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब होते आणि पोटनिवडणुकीला तुम्हाला सांगितलं होतं तुमचं कागद आणि माझी पेन ते मी जे काही इकडले राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेले, तिकडले इकडे नेले. मग ह्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, राज्यात ह्यांची सत्ता असताना गेलेले राष्ट्रीय महामार्ग का आणले नाहीत? हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, तुमचं कागद, माझी पेन, ते कागद कुठे गेलं, पेन कुठे गेलं, हे मी जनतेला विचारतो. आज मतदारसंघातली भयावह परिस्थिती अशी आहे, ज्या माझ्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्या शेतकऱ्याला पीक विमा नाही, गारपीट झाली त्याचा निधी नाही, अतिवृष्टी झाली, महापूर आला त्याचा निधी नाही, दुष्काळाचा निधी नाही. आज एक विकासाचं काम मतदारसंघामध्ये कुठलंही नवं दिसलेलं दिसत नाही. एका रस्त्यावरती एक टोपलं माती पडलेली नाही. हे मी लोकांमध्ये जाऊन प्रश्न मांडतो. आज लोकांचा विश्वास, उत्साह आज दुगुणित होताना दिसतोय. आज मलाच आज हुरूप येते एवढं की लोक, जनता एकदा मनात आणलं, राजाचा रंक सुधारतो, रंकाचा राजा करण्याची ताकद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताच्या माध्यमातून हे दिलेलं आहे. मला आज आनंद होतो. तुम्ही आता म्हणत होतात की जसं की तुमच्यावर जे लावलेला डाग होता ते मिटण्यासाठी तुम्ही सध्याच्या विद्यमान आमदाराचा तुम्ही उदाहरण देणार आहात. मात्र हे यावरून न थांबता तुम्ही विकासाचे कुठले मुद्दे, अजेंडे जे मतदार आपल्या बाजूने येतील यासाठी विकासाचा कुठला अजेंडा राहणार आहे? जसं तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पीक विमा कोणालाच माहीत नव्हता, मात्र तुम्ही पीक विमा या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही स्वतःहून पुढं पोहोचला, त्याची जाहिरात तुम्ही स्वतःहून केलात. असं तुम्ही यावेळेस कुठला अजेंडा राहणार आहे की या मतदारसंघामध्ये माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या कामगारांना, माझ्या महिलांना किंवा नागरिकांना असा एजंट हे मिळवून देणार आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात जर आमदार होणार असेल तर? मी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने माझ्याकडे एक ब्लू प्रिंट मी तयार केलेली आहे. आज आपण मतदारसंघामध्ये फिरत असताना बघता, आदमपूर ते मिनकी, बडूर, बिलोली हा रस्ता मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून CRFचा पैसा मी त्या ठिकाणी, निधी त्या ठिकाणी आणला, तो रस्ता केला. मी माझ्या मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जावेत म्हणून केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो. आज माझ्या मतदारसंघातून 2 राष्ट्रीय महामार्ग आज माझ्या मतदारसंघातून जातात. 3 राष्ट्रीय महामार्ग म्हणजे एक पूर्ण झाला, 2 अपूर्ण आहेत. 2 राष्ट्रीय महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातात. आपल्याकडे SGचा ब्रिज बंद होता, आपण त्याचे साक्षीदार आहात यादवजी. आपणच तो प्रश्न मी आमदार असताना उपस्थित केला होता. आज त्या रस्त्यावर वाहतूक जाते, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मी करतो काम, बोलतो आणि लोकांना करून दाखवतो. माझ्यावरती जनतेचा विश्वास आहे. आणि पीक विम्याच्या संदर्भात मी लोकांना गावागावात जाऊन मी आव्हान केलं आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या मतदारसंघातल्या जनतेने 100% पीक विमा भरला आणि 100% पैसे वाजून त्याच्या घरला नेऊन देण्याचं काम आमदार साहेबांनी त्यावेळेस केलंय. हे जनतेला माझ्यावरती विश्वास आहे. दुसरा विश्वास, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचा आमदार महाराष्ट्राची विधिमंडळ चालवतो आणि खाली आल्यावरती आपल्या मतदारसंघातले
मराठवाड्यातले आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडतो, त्याच्यावर सुद्धा लोकांचा विश्वास आहे. म्हणून त्या विश्वासावरती मी माझ्या प्रस्थापितच्या विरोधामध्ये विस्थापित कार्यकर्ते घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात न्याय मागायला निघालो. तर आता शेवटचा प्रश्न, आपण उमेदवारी कधी भरणार आहात आणि काय मतदार कोण्या दिवशी उमेदवारी आपली जाहीर होणार? मी तिसऱ्या आघाडीच्या वतीने तिसऱ्या आघाडीचे नेते छत्रपती संभाजी महाराज, राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार आदरणीय बच्चू कडू साहेब, माजी खासदार राजूजी शेट्टी साहेब, माजी आमदार वामनराव चटप साहेब, माजी आमदार आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र शंकरांना धोंडगे यांच्या तिसऱ्या आघाडीकडून मी माझी उमेदवारी उद्याच्या 24 तारखेला गुरुवारी मी माझी उमेदवारी त्या ठिकाणी भरणार आहे. मी माझ्या जनतेला दोन्ही हात जोडून विनंती करतो, माझ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की मोठ्या संख्येनं माझ्या उमेदवारी भरण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं, एवढी विनंती नम्रपणानं मी माझ्या मतदारसंघातील जनतेला आणि कार्यकर्त्याला पुढे एकदा करतो आणि आवाहन करतो की आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं. नक्कीच हे होते माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब. त्यांनी या ठिकाणी अनेक मुद्द्यावर उद्या माहिती दिलेली आहे आणि येत्या 24 तारखेला परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीकडून आपली उमेदवारी या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार असल्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन संदीप सोबत यादव लोकडे, बिलोली, नांदेड.